एक सत्तेत राहून आणि दुसरा सत्तेच्या बाहेर राहून पवार घराण्यानं गेम केला. म्हणजे मी बोलते त्या काका पुतण्याबाबत नाही, या काका पुतण्याबाबत, म्हणजे अजित पवार आणि रोहित पवार यांच्याबाबत. रोहित पवारांना राजकारणामध्ये लॉन्च करणाराच मी होतो असं सांगत अजित पवारांनी रोहित पवारांबाबतची नाराजीही बोलून दाखवली होती. आणि दुसरीकडे बेट्या, माझी सभा कर्जतमध्ये झाली नाही म्हणून तू वाचलास असं सांगून पुतण्याला सेफ करणाराही मीच होतो असं अजित पवारांनी दाखवून दिलं. आणि मी जरीही सत्तेत नसलो तरी सुद्धा सत्तेच्या चाव्या माझ्या हातात आहे असं रोहित पवार वारंवार कर्जत जामखेडमध्ये आणि महाराष्ट्रात दाखवताना दिसले. हीच गोष्ट राम शिंदेंना खुपली होती. राम शिंदेंचा सरकारमधील कोणा व्यक्तीसोबत नातेसंबंध असो या नसो, पण देवेंद्र फडणवीसांचे राम शिंदे खास आहेत हे याआधीही दिसून आलंय आणि आजचा दिवस तर ट्रेलरच आहे. पुढे जाऊन आणखी बऱ्याचशा घडामोडी राम शिंदेंच्या रूपाने बदलताना दिसतील आणि त्यामुळे चर्चा सुरू झाली की अहिल्यानगरमधील पवार म्हणजे रोहित पवार आणि दुसरीकडे विखे दोघांनाही दाबण्यासाठीच राम शिंदेंची दिवसेंदिवस ताकद वाढवली जाते का? नेमकं घडलंय का? आज अहिल्यानगरमधील चौंडी या ठिकाणी मंत्रिमंडळाची बैठक होती. कदाचित इतिहासात पहिल्यांदाच अशी एखाद्या गावामध्ये मंत्रिमंडळाची बैठक पार पडत असेल. मात्र हे राम शिंदेंनी करून दाखवलंय. राम शिंदेंचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव जरी झाला असला तरी या माणसानं ज्या अँगलने कमबॅक केलंय ते चांगल्या चांगल्या मंत्र्यांना सुद्धा लाजवणार आहे. म्हणजे बघा, विधानसभा निवडणुकीला पराभव झाला, खाते वाटपांची वाटप झाली, कुठेही मंत्रिमंडळामध्ये राम शिंदे नव्हते. त्यामुळे राम शिंदेंना पुढे काय मिळणार याबाबत चर्चा सुरू झाल्या. राम शिंदे पुढे जाऊन थेट विधान परिषदेचे सभापती म्हणूनच समोर आले. त्यांचा प्रोटोकॉल हा वेगळ्या पद्धतीने, त्यांच्या मागे असणाऱ्या पोलिसांच्या गाड्या या वेगळ्याच, पण मुंबईमध्ये सर्वाधिक अगोदर त्यांना त्यांचं कार्यालय दिलं गेलं. आज चौंडी या ठिकाणी सुद्धा राम शिंदे यांच्या कार्यालयाचं उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होत आहे. ठिकठिकाणी राम शिंदे आणि देवेंद्र फडणवीस हे एकत्रित दिसून येत आहेत आणि त्यासोबतच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्याही आमदारांना दाबून ठेवण्यामध्ये राम शिंदे यशस्वी ठरताना दिसत आहेत. राम शिंदेंकडे आज ती ताकद आहे जी भल्या भल्या मंत्री आणि आमदारांकडे सुद्धा नाही आहे. अशा पोझिशन पर्यंत राम शिंदे पोहोचलेत, पण ते कसे आणि का यामागची काही कारणं समजून घेणं गरजेचं आहे. अहिल्यानगरमधील जर तुम्ही जुन्या लोकांना विचाराल, म्हणजे जे राजकारण जवळून बघतायत आणि ज्यांनी शिंदे आणि विखे दोघांचंही राजकारण बघितलंय, ते नेहमीच सांगतील की 2019 पासून विखे आणि शिंदे यांच्यात खटकी पडली. खटकी पडण्याचं कारण फक्त राम शिंदेंचा 2019चा पराभव हा मुळीच नव्हता, तर विखेंनी ज्या अर्थी काँग्रेस सोडून भाजपामध्ये प्रवेश केला होता त्याच वेळी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये दोन तोडीस-तोड नेते उभे राहिले होते, ते म्हणजे राम शिंदे आणि दुसरीकडे विखे. राम शिंदेंकडे 12 मंत्रिपदांचा कार्यभार होता, लक्षात घ्या. आणि त्यानंतर जेव्हा विखेंची एंट्री झाली त्यानंतर मंत्रिपद गेलं, आमदारकी गेली, पण त्यासोबतच एक न दिसणारी खुन्नस राम शिंदे आणि राधाकृष्ण विखे यांच्यामध्ये सुरू झाली. त्याच भरीच भर म्हणून की काय की लोकसभा निवडणुकीमध्ये सुजय विखेंचा पराभव झाला, पण कुठेतरी अदृश्य शक्ती राम शिंदेंची होती अशा चर्चा ऐकवायला मिळाल्या. पण राम शिंदेंनी 2-4 दिवसांपूर्वी, म्हणजे काही दिवसांपूर्वी समोर आलेल्या त्यांच्या मुलाखतीत निलेश लंकेंना चेकमेट करून आता आपलं आणि निलेश लंकेंचं फारसं काही जवळचं नातं नाहीये असं दाखवण्याचा प्रयत्न केला. पण हे सगळं लोकसभा आणि विधानसभा निवडणुका घडल्यानंतर घडलंय. लोकसभेला राम शिंदेंनी विखेंना मदत केली नाही असं विखेंच्या लोकांना वाटतंय आणि विधानसभा निवडणुकीमध्ये जी 500,000 मतांचा फटका राम शिंदेंना बसला त्याला कारण रोहित पवार कमी आणि विखे जास्त असंही बोललं जातं. कारण जर यथाकदाचित राम शिंदे विधानसभेवर निवडून जात होते तर मग विखे आणि राम शिंदे बरोबरीचे नेते ठरले असते. पण पुढे जाऊन याची म्हणजे अशी नॉर्मलशी ही कल्पना विखेंना किंवा रोहित पवारांना नसावी की राम शिंदेंना पुढे जाऊन इतकी मोठी ताकद दिली जाईल. आता बोलूयात रोहित पवारांकडे. रोहित पवार सध्याच्या घडीला वजिराच्या भूमिकेमध्ये, म्हणजे बघा, अजित पवार आणि रोहित पवार एकमेकांचे संबंध चांगले आहेत असं काही दिवसांपासून दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळेंच्या बाजूने रोहित पवारांनी कडाडून प्रचार करून अजित पवारांसमोर थेट आव्हान उभं केलं होतं. प्रश्न पडतो की एवढ्या सहजासहजी अजित पवार ते विसरले कसे, की जसं आता समोर येत आहे
ते सगळं ठरवूनच होतं का? म्हणजे पवार घरातील आजच्या घडीला 3 खासदार आणि 2 आमदार आहेत, हे पहिल्यांदाच एकट्या बारामतीमध्ये घडलंय. हे सगळं ठरवून गेलं का? सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर पाठवणं, शरद पवार राज्यसभेवर असणं, सुप्रिया सुळे लोकसभेवर असणं, अजित पवार विधानसभेवर असणं, रोहित पवारांनी विधानसभेवर असणं, हे सगळं समीकरण ठरवून घडवलं गेलं का असा प्रश्न तयार झाला होता. मात्र आज अहिल्यानगरमधील चौंडीमध्ये अख्खं मंत्रिमंडळ आणून राम शिंदेंनी रोहित पवारांविरोधात मास्टर स्ट्रोक खेळला आणि पुढे जाऊन हाच मास्टर स्ट्रोक रोहित पवारांना बऱ्याचशा अँगलने चितपट करणारा ठरू शकतोय. सध्याच्या घडीला राम शिंदे ज्या अँगलने राजकारण जिल्ह्यातील फिरवू पाहत आहेत त्या अँगलनी विखेंपेक्षा राम शिंदे केंद्रस्थानी जास्त आहे. आणि कारण म्हणजे देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतची जवळीक. जेव्हा आम्ही राम शिंदेंची मुलाखत घेतली होती त्याच वेळी राम शिंदेंना एक प्रश्न केला होता की असं तुमच्याकडे काय की तुम्हाला डावललं जात नाही, म्हणजे भल्या भल्या नेत्यांचं पुनर्वसन होत नाही, तुमचं पहिल्याच टप्प्यात होतं. आणि त्यांनी कारण दिलं होतं देवेंद्र फडणवीस. त्यामुळे आता ह्याच देवेंद्र फडणवीसांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून राम शिंदे नेमकं जिल्ह्यातील कोणकोणत्या नेम धरून बसलेल्या आमदार खासदारांचा कार्यक्रम लावतात हे येणाऱ्या काळातच पाहायला मिळेल. आजच्या चौंडीमधील मंत्रिमंडळाच्या बैठकीत नेमके काय काय निर्णय समोर येतात ते तर नंतरची गोष्ट, पण यातून राम शिंदेची ताकद दिवसेंदिवस वाढत चालली आहे हे नाकारून चालणार नाही. या सगळ्या घटनाक्रमाकडे तुम्ही कशा पद्धतीने पाहता कमेंट सेक्शनमध्ये जरूर व्यक्त व्हा. अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र.